पावसाळा सुरू झालेला आहे व पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात। तर त्यातलीच एक भाजी आपण करणार आहोत ती म्हणजे चुनुमुनुची भाजी। तर चुनुमुनु या शेंगांचं नाव आहे। या शेंगा पावसाळ्यामध्ये मिळतात व दिसायला पावट्याच्या शेंगासारख्या असतात, परंतु यातील ज्या बिया आहे त्या गुलाबी कलरच्या असतात। पावट्यातील बिया ह्या पांढऱ्या ते हिरव्या कलरच्या असतात। तर आपण या शेंगा सोलून घेऊया। अशा प्रकारे या शेंगा सोलायच्या आहे। तुम्ही बघू शकता यातील ज्या बिया आहे त्या गुलाबी कलरच्या आहे व या बियांचीच आपल्याला भाजी करायची आहे। अशा प्रकारे संपूर्ण बिया मी काढून घेतलेल्या आहे। तर काही बिया या डार्क गुलाबी कलरच्या दिसतात तर काही फिक्कट गुलाबी आहे। शेंगातील बिया काढून झालेल्या आहे। आता याची आपण भाजी करायला घेऊया। त्यासाठी मी या बिया एका तव्यावर टाकून त्या छान अशा भाजून घ्यायच्या आहे। थोडंसं तेल टाकून आपल्याला या बिया हलक्याशा भाजून घ्यायच्या आहे। ज्याप्रमाणे आपण पावट्याच्या बिया भाजतो त्याचप्रमाणे आपल्याला याला भाजायचं आहे। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात व या शेंगांना तुम्ही काय म्हणता हे मला कमेंट करून नक्की सांगा। व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटं भाजल्यानंतर यावर आपण थोडंसं तेल घालून 1 ते 2 मिनिटं आणखी याला छान असं भाजून घेऊया। या दाणे आपल्याला हाय फ्लेमवर भाजायचे नाही तर मीडियम फ्लेमवर भाजायचे आहे। हाय फ्लेमवर भाजले तर ते फुटतात, त्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवर हे दाणे भाजायचे आहे। अशा प्रकारे आपले दाणे भाजून झालेले आहे। तर याची ग्रेव्ही करण्यासाठी लागणारं वाटण आपण तयार करून घेऊया। तर वाटण तयार करण्यासाठी मी 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहे। कांद्यांना मी भाजलेला नाही तर कच्चेच कांदे मी या ठिकाणी घेतलेले आहे व बारीक ठेचलेला लसूण घेतलेला आहे। 7 ते 8 पाकळ्या या ठिकाणी मी घेतलेल्या आहे। याची छान अशी बारीक पेस्ट करायची आहे। पाणी अगदी थोडंच घालायचं आहे। तर आता कांदा व लसूणची पेस्ट तयार आहे। आता एका कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल घालायचं आहे। तेलाचे प्रमाण थोडे जास्तच घालायचे आहे कारण आपण कच्चा कांदा बारीक केलेला आहे, तो भाजण्याकरता आपल्याला थोडं तेल जास्त लागतं। तर मी या ठिकाणी बारीक वाटलेला टोमॅटो सुद्धा घेतलेला आहे। तर आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा व लसूणची पेस्ट घालायची आहे। कांदा व लसूणची पेस्ट तयार करताना जास्त पाण्याचा वापर करू नका, थोडं पाणी घालूनच याची पेस्ट तयार करा, नाहीतर तेलामध्ये ते छान असे परतल्या जात नाही। तर आता तेलामध्ये हे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। तर हलकासा याचा कलर चेंज झालेला आहे। कच्चा कांदा घेतल्यामुळे आपल्याला हे तेलामध्ये परतण्याकरता थोडा जास्त वेळ लागतो। तर आता कांदा व लसूण छान असं परतून झालेला आहे। आता यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची आहे व याला सुद्धा छान असा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। जर आपण याला व्यवस्थित ब्राउनिश होईपर्यंत भाजलं तर कांदा लसूण व टोमॅटोचा कच्चेपणा हा निघून जातो व भाजी चवीला खूप छान लागते। त्यामुळे आपल्याला याला तेल सुटेपर्यंत हे छान असं भाजायचं आहे। तर आता या वाटणाला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया। जर कांदा भाजून वाटण करून जर तुम्ही या तेलामध्ये घातलं तर तो आपल्याला जास्त वेळ परतावा लागत नाही, परंतु जर कच्चा कांदा आपण बारीक केला तर तो आपल्याला तेलामध्ये ब्राउनिश होईपर्यंत परतावा लागतं। आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया। तर मी यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला व अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। आता हे सर्व मसाले घालून आपल्याला 1 ते 2 मिनिटं याला परतायचं आहे। तेलामध्ये आपल्याला या मसाल्यांना छान असं परतून घ्यायचं आहे। मसाले तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे व आणखी 1 ते 2 मिनिटं या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे। आता याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण ह्या बिया घालून घेऊया। जर तुम्ही तव्यावर या बिया भाजल्या नाही तर या ग्रेव्हीमध्ये तुम्हाला या बिया भाजायच्या आहे। तर 2 ते 3 मिनिटं आपल्याला या ग्रेव्हीमध्ये या बिया हलक्याशा परतून घ्यायच्या आहे व यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे गरम पाणी। तर तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता, परंतु यामध्ये आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे। त्यामुळे या भाजीला छान अशी तर्री येते, तवंग येते। तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व याला थोडंसं परतून यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। आता यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालत आहे। कळकळीत गरम पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे। पाणी घालून याला आपल्याला थोडंसं
चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचा आहे व 1 ते 2 मिनटं याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. 1-2 ते 3 मिनटात या पाण्याला उकळी येते, कारण आपण यामध्ये कळकळीत गरम पाणी घातलेलं आहे. त्यामुळे याला लवकर उकळी येते व आपण जे दाणे आहे ते भाजून घेतले असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ त्याला शिजवायची गरज पडत नाही. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी याला उकळी आलेली आहे व मस्त अशी तर्रीसुद्धा यावर आलेली आहे. त्याची कन्सिस्टन्सीसुद्धा परफेक्ट आहे. जास्त पातळसुद्धा नाही व जास्त घट्टसुद्धा नाही. थोडी थंड झाल्यावर ही भाजी थोडी घट्ट येते, त्यामुळे थोडीशी आपण पातळच हे रस्सा करायचा आहे. आता चुनुमुनुची भाजी तयार आहे. ते आता मी एका बाउलमध्ये सर्व करायला घेते. मस्त अशी तर्रेदार झणझणीत चुनुमुनुची भाजी तयार आहे. चवीला अतिशय उत्तम लागते. करायला खूप सोपी आहे व कमी साहित्यात होते. तर अगदीच कमी साहित्यात झटपट होणारी ही चुनुमुनुची भाजी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पावसाळा सुरू झालेला आहे व वेगवेगळ्या रानभाज्या बाजारामध्ये आलेल्या आहे. तर या रानभाज्यांची भाजी कशी बनवायची याची जर व्हिडिओ तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्यांची भाजी बनवण्याचा प्रयत्न मी नक्की करेल. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणी व नातेवाईकांना शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळेल व नवनवीन रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर भेटूया अशाच प्रकारचे नवनवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा, खात रहा. धन्यवाद.